युद्धाच्या आणि सामुद्रधुनी बंदीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घटना घडली आहे। सौदी अरेबियातून कच्च्या तेलानं भरलेलं एक जहाज यशस्वीरित्या हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून मुंबईत दाखल झालंय। हे जहाज लायबेरियाचे ध्वज असलेले शेनलॉक नावाचं सुपरमॅक्स प्रकारचं टँकर आहे। यात सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून 1,35,335 टन कच्चं तेल भरलं गेलं होतं। इराणच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी जहाजानं त्यांचे सिग्नल्स बंद ठेवले। हे जहाज आज मुंबईत सुरक्षितपणे पोहोचलं असून मुंबई पोर्ट ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सोने। विशाल, सौदी अरेबियातून हे कच्चं तेल आयात केलं होतं आणि हे जहाज आता मुंबईमध्ये दाखल झालंय, काय अधिकची माहिती आहे? मध्यपूर्व आशियामध्ये जे काही तणावाचं वातावरण आहे, युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि दरम्यान एक जहाज जे आहे ते आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। लायबेरियाचे ध्वज असलेले हे जहाज, शेनलॉक जहाज जे आहे ते आता मुंबईत दाखल झालेलं आहे आणि या जहाजावरती मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइलचा साठा असल्याचं देखील कळतंय। आणि दरम्यान आपण पाहतोय की या जहाजावरती आता भारताचा ध्वज देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय आणि जे हल्ल्याची जी स्थिती आहे तिथे वारंवार हल्ले होत आहेत, जहाजांवर टार्गेट केलं जात आहे। यापासून बचाव करण्यासाठी या जहाजाने स्वतःची सिग्नल यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे बंद केली असल्याचं जे आहे ते कळतंय। आता हे जहाज डॉकवर जे आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे, सुरक्षितपणे पोहोचल्याचं आपल्याला चित्र दिसून येतंय। काही वेळापूर्वी अशी एक बातमी देखील समोर आली होती की भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद देखील साधल्याचं कळत होतं आणि तिथून 2 जहाज जे आहेत क्रूड ऑइलची ती भारताच्या दिशेने पाठवण्याची परवानगी जी आहे ती इराणकडून मिळाल्याची माहिती समोर येते। दरम्यान हे शेनलॉक नावाचं जे जहाज आहे ते आता भारताच्या किनारी पोहोचलेलं आहे, मुंबई जवळ पोहोचलेलं आहे आणि सध्या ते मुंबईच्या बंदरामध्ये लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद विशाल या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।